मी सर्जेराव दाभाडे. आपण पाहत आहोत पतसंस्थांची कर्जवसुली व एस-आर-ओ यांची कार्यपद्धती. यामध्ये आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुधारित समोपचार परतफेड योजना, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात वन टाइम सेटलमेंट OTS. तर या योजनेबाबत आपण डिटेलमध्ये पाहूया की सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सहकार विभागाला दिलेले जे पत्र आहे ते 28/4/25 रोजीचं पत्र आहे. त्या पत्रानुसार दिनांक 21 मे 2025 रोजी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. या परिपत्रकामध्ये नागरी सहकारी पतसंस्थांना लागू करण्यात आलेल्या सुधारित समुपचार परतफेड योजनेस मुदतवाढ. तर ही मुदतवाढ जी आहे ते 31/3/2026 पर्यंतची ही मुदतवाढ आहे. प्रस्तावनेमध्ये आपण पाहूया राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांना वसूल न झालेल्या थकीत कर्जाची तरतूद करावी लागत असल्याने संस्थांच्या अनुत्पादकमत्तेत म्हणजे NPA मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पतसंस्थांना मोठ्या प्रमाणावर तरतुदी कराव्या लागत आहेत. त्यामुळे पतसंस्थांच्या स्वनिधीवर परिणाम होत आहे. त्यामुळे ठेवीदारामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्याचा परिणाम नागरी सहकारी पतसंस्थांच्या ठेवी कमी होण्यामध्ये व काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ठेवी काढण्यात येत असल्याने काही पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. पतसंस्थांच्या कर्ज वसुलीमध्ये भरीव कामगिरी दिसून येत नाही. पतसंस्थांचे ताळेबंद स्वच्छ करण्याच्या उद्देशाने सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या शिफारशी लक्षात घेऊन राज्यातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांसाठी समोपचार परतफेड योजनेस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे पतसंस्थांच्या वसुलीची होणारी भरीव कामगिरी विचारात घेऊन सदर योजनेमध्ये सुधारणा करून काही बदल करून बदलासह 31/3/26 पर्यंत मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव सहकार आयुक्ताकडून सहकार डिपार्टमेंटला यांना देण्यात आला होता. त्याचा विचार करून शासनानं निर्णय घेतलेला आहे आणि तो शासनाचा निर्णय असा आहे की या योजनेस सुधारित समोपचार परतफेड योजना दिनांक 31/3/26 पर्यंत मुदतवाढ त्या योजनेला देण्यात येत आहे. ही योजना राबवण्यात यावी म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 157 अनुसार व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील नियम 49 मधील तरतुदीनुसार सूट देण्यात येत आहे. तर हा हे जे परिपत्रक आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हे परिपत्रक आहे. हे परिपत्रक याच्यामध्ये परिशिष्टामध्ये नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांसाठीची समोपचार परतफेड योजना वन टाइम सेटलमेंट OTS नाव आहे योजनेचं नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांसाठीची समोपचार परतफेड योजना 2025. आता या योजनेसाठी पात्र कर्जदार कोण आहेत? तर या योजनेसाठी पात्र कर्जदारामध्ये या योजनेची कट ऑफ डेट 31/3/2024 राहील. 31/3/24 अखेर जी कर्ज खाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित म्हणजे डाऊटफुल किंवा त्यावेळी वर्गवारी समाविष्ट केलेली असतील अशा सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू होईल. 31/3/24 अखेर अनुत्पादक कर्जाच्या स्टँडर्ड आणि सबस्टँडर्ड वर्गवारीत समाविष्ट झालेल्या व नंतर संशयित व बुडीत वर्गवारीत गेलेल्या कर्ज खात्यांना देखील ही योजना लागू होईल. आता या योजनेसाठी जे आहे
अपात्र कर्जदार कोण असतील? सदर योजना पुढील कर्जदारांना लागू होणार नाही. कुठल्या कर्जदारांना लागू होणार नाही? तर पहिला आहे संचालक व त्यांच्या नातेवाईकांनी घेतलेली कर्ज. या कर्जासाठी ही योजना लागू होणार नाही, अपात्र असेल. फसवणूक. फसवणूक, गैरव्यवहार करून घेतलेली कर्जे व जाणीवपूर्वक थकवलेली कर्जे यासाठी ही योजना लागू असणार नाही. हे या योजनेसाठी अपात्र कर्जदार असतील. काय नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांचे अथवा आदेशांचे उल्लंघन करून वितरित केलेली कर्ज, म्हणजे जी कर्ज मर्यादा आहे त्या कर्ज मर्यादेपेक्षा जास्त रकमेची कर्ज दिलेली असतील, म्हणजे याचा अर्थ की आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे, नियमाचं उल्लंघन केले, त्या कर्जांना आपल्याला ही योजना लागू करता येणार नाही. माजी संचालकांना व त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी हितसंबंध असणाऱ्या भागीदारी संस्था, कंपन्या, फर्म यांना दिलेल्या कर्जाच्या अथवा त्यांची जामीनकी असणाऱ्या कर्जांना निबंधकाच्या व नियामक मंडळाच्या पूर्व परवानगीशिवाय सवलत देता येणार नाही. म्हणजे त्यासाठी निबंधक किंवा नियामक मंडळाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. पुढचे संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तींना दिलेल्या कर्जासाठी अथवा ते जामीनदार असलेल्या कर्जांना सदर योजना लागू होणार नाही. इथे कुटुंबाची, फॅमिलीची व्याख्या आहे त्या पद्धतीनं ते पत्नी, पती, वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई, सोन इत्यादी यांच्यासाठी ते असणार नाही. पगारदारांच्या मालकाशी जर पगार कपातीचा करार झाला असेल तर अशा पगारदारांना दिलेल्या खावटी कर्जासाठी सदर योजना लागू होणार नाही. जे मालकांशी ऍग्रीमेंट झालेला आहे, करार झालेला आहे, पगार कपात येत आहे, तर अशा कर्जासाठी योजना लागू असणार नाही. मात्र अपवादात्मक इथे दिलेलं आहे की एखादी पगारदार कर्मचाऱ्यांची कंपनी आस्थापना जर बंद झाली असेल, जर ती बंद झाली असेल अथवा कर्मचारी कपात योजनेनुसार एम्प्लॉई रिक्रुटमेंट जर कर्जदार, जामीनदार यांची नोकरी संपुष्टात आली असेल तर अशा पगारदारांच्या कर्ज प्रकरणांचा या प्रकरणांना सदर योजना लागू राहील. सांगितलं की पहिलं काय करार आहे, पगार चालू आहे, तर त्यांना ती नाही राहणार. परंतु अपवाद इथे दिलेला आहे की जर कंपनी आस्थापना बंद झालेला असेल तर कर्जदार जे जामीनदार आहेत त्यांची नोकरी संपुष्टात आली असेल तर यांना ही योजना लागू असेल. तसेच जर पगारदार कर्मचारी कर्जदार मयत झाला असेल तर अशा पगारदार कर्ज प्रकरणात देखील ही योजना लागू राहील. पुढचं आहे मंजूर कर्जाचा विनियोग कर्ज ज्या कारणाकरता मंजूर केले असेल त्या कारणाव्यतिरिक्त इतर कारणाकरता जर त्याचा वापर कर्जाचा केला गेला असेल तर ही योजना त्या कर्जदारासाठी लागू असणार नाही, तो कर्जदार अपात्र असेल. आता ही योजनेची मुदत काय आहे? या योजनेची मुदत आहे, या योजनेची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत राहील. दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे शेवटचा अर्ज जो आहे तो आपल्याला 28 फेब्रुवारी 26 पर्यंत जो येईल तो शेवटचा अर्ज असेल आणि ती योजना 31 मार्च 26 पर्यंत त्याचा तो निर्णय घ्यावा लागेल. पुढच्या योजनेची व्याप्ती काय असेल? या समुपचार परतफेड योजनेची व्याप्ती काय असेल? तर याच्यामध्ये ही योजना सर्व प्रकारच्या सवलतींना लागू होईल. ज्या सवलती संस्था देते त्या संस्थेला लागू होईल. व कोणत्याही कायद्याअंतर्गत कारवाई चालू असणाऱ्या व कलम 101 अन्वये वसुली दाखला प्राप्त व
कलम 91 अन्वये निवाडा प्राप्त झालेल्या कर्जांना सुद्धा ही योजना लागू होईल. जी 101 आणि 91चा अवॉर्ड घेतलेला आहे, 101चा दाखला घेतलेला आहे, त्या आणि जी कारवाई चालू आहे त्या योजनांना ही योजना लागू असेल. पुढचं आहे, जिथे कर्जदाराचे एकापेक्षा जास्त कर्ज खाते असतील, एकच नाही तर एकापेक्षा जास्त कर्ज खाते असतील व त्यापैकी एखादे किंवा काही कर्ज खाती अनुत्पादक झाली म्हणून इतर सर्व खाती समूह कर्ज काय समूह कर्ज म्हणून अनुत्पादक होतात, तर सर्व कर्ज खात्यांना एक रकमी परतफेड योजनेची सवलत देण्यात यावी. ही सगळी खाती एकत्र करून त्याच्यावर समूह कर्ज म्हणून ही योजना तर सर्व कर्ज खात्यांना एक रकमी कर्ज परतफेड योजनेची सवलत द्यावी. पुढचं आहे, या योजनेसाठी तडजोडीचं सूत्र काय असेल? सहकार आयुक्त व निबंधक यांची संकल्पना जिंदगीचे वर्गीकरण व अनुत्पादक जिंदगीसाठी करावयाच्या तरतुदीसाठी प्रसिद्ध केलेल्या कर्ज खात्याचे केलेले वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. तर कसं आहे बघा, जिंदगीचं वर्गीकरण आणि थकीत कालावधी. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे सबस्टँडर्ड जिंदगी, बरोबर आहे. तर 7व्या महिन्यापासून ते 18 महिन्यापर्यंत लागू राहील. दुसरा आहे संशयित डाऊटफुल वन, बरोबर आहे. तर 19 महिन्यापासून 42 महिन्यापर्यंत. संशयित डाऊटफुल 43 महिन्यापासून 54 महिन्यापर्यंत. संशयित डाऊटफुल 55 महिन्यापासून पुढे. बाकी पुढे आहे ते बुडीत. वैधानिक लेखापरीक्षण यांनी प्रमाणित केल्यानुसार बुडीत जी कर्ज खाती आहेत त्याच्या साठी ही योजनेची तडजोड आपल्याला करता येईल. आता याच्यामध्ये ज्या दिवशी संबंधित कर्ज खाते अनुत्पादक कर्जाच्या संशयित डाऊटफुल 1 या वर्गीकृत केले असेल त्या दिवशीचा लेजर बॅलन्स व येणे व्याज अशी अशी एकत्रित रक्कम व मुद्दल रकमेवर पतसंस्थेने सरळ व्याज पद्धतीने व्याजाची आकारणी करावी. कशी पाहिजे? सरळ व्याज पद्धतीने व्याजाची आकारणी करावी. चक्रवाढ पद्धतीने व्याज घेता येणार नाही, सरळ व्याज पद्धतीने व्याज घ्यावं लागेल. व्याजाचा दर ठरवताना सदर दर हा 8% प्रमाणे राहील. हा सरळ व्याजाचा रेट किती राहील? 8% प्रमाणे राहील. मात्र पतसंस्थेने ठरवलेला व्याजदर हा सर्वांना समान असेल, म्हणजे एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा असा नाही करता येईल. 8 तर 8च, 9, 10, 11 असं काय नाहीये. तर एकच हा व्याजाचा दर ठेवावा लागेल, समान ठेवावा लागेल. उपरोक्त व्याजानुसार तडजोडीची रक्कम ठरवताना व्याजदर हा सर्वांना समान असेल. उपरोक्त व्याजदरानुसार तडजोडीची रक्कम ठरवताना अर्जदाराच्या खात्यावर च्या तारखेनंतर भरलेल्या रकमेची त्यास सर्वात शेवटी वजावट देण्यात यावी. मात्र कोणत्याही परिस्थितीत डाऊटफुल वनच्या दिवशी व्याजासहित येणे असलेल्या रकमेपैकी कमी रक्कम घेऊन पतसंस्थेस खाते बंद करता येणार नाही. भरलेली रक्कम वजा करता येईल, परंतु त्यापैकी ज्या व्याजासहित येणे असलेल्या रकमेपैकी कमी रक्कम घेऊन पतसंस्थेत खाते बंद करता येणार नाही. दुसरं आहे, पतसंस्थेने दसादसे 8% दराने सरळ व्याज पद्धतीने तडजोडीच्या दिनांकापर्यंत व्याजाची आकारणी करावी. सरळ व्याज. पुढे आहे, तडजोड रक्कम परिशिष्ट B1 प्रमाणे निश्चित करावी व तडजोड रक्कम होणे निगेटिव्ह येत असेल तर अशी रक्कम कर्जदारास परत न करता संबंधित कर्ज खाते व योजनेअंतर्गत बंद करावे. कर्ज खाते या योजनेअंतर्गत बंद करावे. संशयित डाऊटफुल 3 मध्ये किंवा बुडीत कर्ज खाते येणे बाकी काढताना मुद्दल रकमेवर 8% सरळ व्याजाने व्याजाची आकारणी करावी. लॉजच्या दिनांकापर्यंत सरळ व्याज वसूल करता येणार नाही.
तडजोड रक्कम होणे निगेटिव्ह येत असेल तर अशी रक्कम कर्जदार परत न करता संबंधित कर्ज खाते या योजनेअंतर्गत बंद करावे. पुढे आहे, मयत कर्जदाराच्या बाबतीत तडजोड रक्कम परिशिष्ट ब 2 प्रमाणे निश्चित करावी. जर तडजोड रक्कम होणे येत असेल तर अशी रक्कम कर्जदार परत न करता संबंधित कर्ज खाते या योजनेअंतर्गत बंद करावे. उपरोक्त सुधारणेमध्ये नमूद करण्यात आलेल्या परिशिष्ट अ मध्ये संशयित डाऊटफुल 3 मध्ये बुडीत कर्ज खात्या संदर्भात तडजोडीचे सूत्र जे आपल्याला मूळ जे आपलं परिपत्रक आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल. तडजोडीचं सूत्र मयत कर्जदाराच्या खात्यासंदर्भात तडजोडी सूत्र नमूद करण्यात आलेले असून दोन्ही परिशिष्ट शासन निर्णयामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. दिनांक 31/3/22 रोजी किंवा तत्पूर्वी जी कर्ज खाती संशयित डाऊटफुल नंबर 3 मध्ये येतात त्याची त्या प्रकारात वर्गीकृत केली जातील. सदर कर्जदार मयत असेल म्हणजे प्रत्येक डाऊटफुल 1, 2, 3 ला जो कर्जदार मयत असेल त्याप्रमाणे त्याची वारसाकडून वसूल करताना सदर खाते संशयित डाऊटफुल 1 मध्ये असल्यास वर्ग झाल्याच्या दिनांका रोजीच्या एकूण येणे मुद्दल आणि व्याजाची रक्कम वसूल करावी. पुढचं आहे, या योजनेत खालील बाबतीत सूट देता येणार नाही. कुठल्या बाबतीत सूट देता येणार नाही तर संशयित डाऊटफुल कर्जाच्या वर्गवारीत ज्या तारखेस सदर कर्जाचा समावेश झाला असेल त्या तारखेस असलेली येणे रक्कम म्हणजे लेजर बॅलन्स व त्या दिनांकापर्यंतचे येणे व्याज अशी एकूण रक्कम. याच्यामध्ये शेवटचा जो बॅलन्स आहे व्याज आणि काय मुद्दल असेल ती त्याला देता येणार नाही सूट. दुसरा आहे जाहिरातीचा झालेला खर्च याला पण सूट देता येणार, तो वसूल करावाच लागेल. पतसंस्थांनी करावयाची कारवाई. आता यामध्ये सदर योजना स्वीकारणे पतसंस्थांवर बंधनकारक नाही. मात्र सदर योजना स्वीकारल्यानंतर ती सर्व कर्जदारांमध्ये कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने लागू करण्याचे बंधन हे पतसंस्थेवर राहील. समान पद्धतीने लागू करायला पाहिजे. एक तर स्वीकारायची का नाही ते ठरवायचं. स्वीकारायची असेल तर मात्र ही योजना सर्व कर्जदारांसाठी कुठलाही भेदभाव न करता ही समान पद्धतीने ती लागू केली पाहिजे. हे बंधन आहे पतसंस्थेवर, याचं बंधन आहे की एकाला एक दुसऱ्याला दुसरं नाही. स्वीकारली तर सगळ्यांना, नाही स्वीकारली तर कोणालाच नाही वगैरे. याच्यामध्ये सदर योजना स्वीकारायची अथवा नाही याचा निर्णय पतसंस्थांना घ्यायचा आहे. मात्र योजना स्वीकारल्यानंतर त्या संदर्भातील संचालक मंडळाचा ठराव योजना जाहीर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधकाकडे 30 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील. करायचंय का नाही ते पहिले ठरवायचं. केलं तर समान पद्धतीने लागू करायचं. आणि ही योजना तुम्ही स्वीकारल्यानंतर याचा ठराव घ्यायचा आहे आणि ही योजना जाहीर केल्यानंतर 30 दिवसाच्या आत निबंधकांना तो अहवाल सादर करायचा आहे, ठराव सादर करायचा आहे. योजना स्वीकारल्यानंतर त्याची माहिती सर्व शाखांच्या नोटीस बोर्डावर लावणे पतसंस्थांना बंधनकारक आहे. ज्याच्या अनेक शाखा आहेत त्यांनी प्रत्येक शाखेच्या नोटीस बोर्डावर हे योजनेची माहिती द्यायची आहे. तसेच पतसंस्थेच्या सभासदांनी मागणी केल्यास या योजनेची प्रत देण्याचे बंधन पतसंस्थांवर राहील. मागणी केली सभासदांनी तर ती योजनेची प्रत सगळ्यांना द्यावी लागेल. पुढे योजनेच्या अंमलबजावणीसाठी पतसंस्थेचे अध्यक्ष, 2-3 संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापक हे त्या उपसमितीचे सदस्य असतील. एक समिती बनवावी लागेल आणि मेन अध्यक्ष असतील, 2-3 संचालक असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापक त्याच्यामध्ये असतील. ही उपसमिती असेल. सदर समितीने मंजूर केलेल्या प्रकरणांना संचालक मंडळाच्या पुढील सभेमध्ये मान्यता घेणे आवश्यक राहील. सदर समितीने मंजूर केलेले जी प्रकरण आहेत ते संचालक मंडळाच्या पुढील सभेमध्ये त्याला मान्यता घ्यावी लागेल.
या योजनेअंतर्गत नामंजूर करण्यात येणाऱ्या सर्व कर्जदारांना कारणासह नामंजुरीचे पत्र देणे पतसंस्थांवर बंधनकारक राहील. कोणी अर्ज केला तर ते जर त्यांना ती योजना त्यांना लागू होत नाही, लागू करायची नाही, तर नामंजूर करण्याची कारणं देऊन ते त्यांना पत्र देणं पतसंस्थेवर बंधनकारक राहील. पुढे आहे, एनपीची तारीख व वर्गवारी पतसंस्थेच्या दप्तराप्रमाणे व लेखापरीक्षकांनी प्रमाणित केल्याप्रमाणे निश्चित करण्यात यावी. एनपीची तारीख कशी निश्चित करावी लागेल? संस्थेच्या दप्तरी आणि परीक्षकांनी प्रमाणित केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येईल. कर्ज परतफेडी संबंधी बाबीमधील वाद महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 91 अंतर्गत सोडवण्याची तरतूद आहे. ही जर योजनेचा काही वाद उत्पन्न झाला तर 91 अंतर्गत सहकारी न्यायालयामध्ये वाद सोडवण्याची तरतूद तिकडे आहे. त्याप्रमाणे सदर योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने अगर तडजोडीच्या रकमेवर काही वाद निर्माण झाल्यास त्या संबंधित तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात यावी. तडजोड रकमेचा भरणा कर्जदारांनी त्याच पतसंस्थेतून नवीन कर्ज घेऊन करायचं नाही. पतसंस्थेचा लाभ घेण्यासाठी नवीन कर्ज घेऊन जुनं मिटवायचं असेल तर तसं करता येणार नाही. पतसंस्थेतील अशा कोणत्याही कर्जातून तडजोडी रकमेचा भरणा झाल्यास त्याकरिता संचालक मंडळास जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल. म्हणजे जुनं कर्ज असलेलं नवीन करायचं आणि योजनेचा लाभ घ्यायचा असं करता येणार नाही, आणि जर केलं तर त्याकरता संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात येईल. सदर कर्ज परतफेड योजनेअंतर्गत कर्ज खाते बंद करताना संबंधित कर्जदारांना नव्याने कर्ज किंवा सवलत देता येणार नाही. कर्जदारास पुढील 5 वर्षापर्यंत पतसंस्थेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज सवलत घेता येणार नाही. एकदा जर या योजनेचा लाभ घेतला तर पुढील 5 वर्ष त्याला त्याचा सवलत घेता येणार नाही किंवा कर्ज घेता येणार नाही. तसेच तो पतसंस्थेतील कोणत्याही कर्जास सवलतीस 5 वर्ष जामीन राहू शकणार नाही. ना कर्ज घेऊ शकणार ना जामीन राहू शकणार. बरोबर आहे. सदर योजनेअंतर्गत अर्जामध्ये नमूद करण्यासाठी कर्जदाराने आपल्या कर्ज खात्याची लेजर माहिती मागितल्या संस्थेने सदरची माहिती कर्जदारास तात्काळ उपलब्ध करून द्यावी. परतफेड करण्याकरिताचा कालावधी. जो काय कालावधी आहे बघा. कर्जदाराने नागरी ग्रामीण बिगर कृषी सहकारी पतसंस्थांसाठी एक रकमी कर्जफेड योजनेनुसार करावयाच्या अर्जासोबत सदर कर्ज प्रकरण ज्या दिवशी अनुत्पादक कर्जाच्या डाउटफुल वनच्या वर्गवारीत वर्गीकृत केलं असेल त्या दिवशीच्या लेजर बॅलन्सच्या मुद्दल व व्याज किमान मुद्दल व्याजाच्या 5% रक्कम भरणे आवश्यक आहे. म्हणजे अर्जासोबत 5% रक्कम भरणं गरजेचं आहे. ते कशाच्या? मुद्दल आणि व्याज. जी सवलत जाहीर करणार त्या हिशोबाप्रमाणे. याच्यामध्ये नागरी ग्रामीण बिगरशी सहकारी पतसंस्थांसाठी एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत अर्ज मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून कर्जदाराने 1 महिन्यात तडजोडीची सर्व रक्कम भरणे आवश्यक आहे. ज्या नियमाप्रमाणे ही झालेली तडजोड झालेली आहे त्याप्रमाणे 1 महिन्याच्या तडजोडीची रक्कम भरायची. ती कशी द्यायची पुढे पण दिलेलं आहे डिटेलमध्ये. अथवा एक रकमी किंवा पुढे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सहकारी पतसंस्थेमध्ये एक रकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून 1 महिन्याच्या कर्जदाराने तडजोडीची रक्कम म्हणजे एक तर सर्व रक्कम भरायची. अगर तडजोड रकमेच्या 25% रक्कम भरल्यास उर्वरित रक्कम भरण्यासाठी पुढील 11 महिन्याचा म्हणजे 11 मासिक हप्त्यांचा कालावधी देता येईल. म्हणजे काय आहे की अर्जाबरोबर 5% रक्कम भरायची आणि दिलेल्या मुदतीमध्ये बाकीची रक्कम एक रकमी भरून टाकायची, एक भाग. अथवा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 5% रक्कम घ्यायची आणि 1 महिन्याच्या आत 25% रक्कम भरायची.
म्हणजे अर्जाबरोबर 5% आणि 1 महिन्याच्यात 25% म्हणजे 5% ऍड करून ते रक्कम भरल्यास उर्वरित रकमेसाठी जर पुढची आपल्याला मुदत द्यायची असेल त्यानंतर 11 महिन्याचे मासिक राहिलेल्या रकमेचे 11 महिन्याचे 11 हप्ते एवढा कालावधी त्यांना देता येईल. कर्जदाराने 1 महिन्यात 25% रक्कम न भरल्यास सदर योजनेचा लाभ घेण्यास कर्जदाराने नकार दिला असे समजून कर्जदाराने अर्जासोबत भरलेली 5% रक्कम बँकांनी मुदलात जमा करून घेतली आहे. बँकांनी मुदलात जमा करून घ्यायची. पण समजा ती मुदलात जमा करून जर 25% नाही भरली, त्याची कालावधी संपला 1 महिन्याचा, तर जी भरलेली 5% रक्कम आहे ती मुदलात घेणे. पुढे आता ही झालं 11 महिन्यासाठी. म्हणजे पहिले 5% अर्जाबरोबर भरायचे, 1 महिन्याच्या आत 25% भरायचे, राहिलेल्या 11 महिन्याची मुदत दिली जाईल आणि जर ती नाही झाली तर मुदलात ती रक्कम घेता येईल. उर्वरित जी रक्कम आहे 75% ही या रकमेचा भरणा पुढील 11 मासिक हप्त्यामध्ये करायचा आहे. 25% महिन्यात आणि पुढच्या 75% रक्कम जी आहे ते 11 महिन्यात 11 हप्त्यामध्ये भरायची आहे. त्याचा रेट असेल व्याजाचा सरळ व्याज पद्धतीने 8% व्याजाची आकारणी केली जाईल. या कालावधीत कोणताही हप्ता भरण्यास उशीर झाल्यास त्यावर उशीर झालेल्या मुदतीसाठी व उशीर झालेल्या रकमेवर 2% दंड व्याज आकारला जाईल. म्हणजे याच्यात काय आपण पाहिलं की अर्जाबरोबर 5% रक्कम भरायची, 25% रक्कम ही 1 महिन्याच्यात भरायची आणि 75% रकमेसाठी 11 महिन्याची मुदत दिली जाईल. त्या कालावधीमध्ये बाकीची रक्कम 8% न भरायची. बरोबर आहे? आता प्रथम 12 महिन्याच्या कालावधीत तडजोड रकमेचा संपूर्ण भरणा अर्जदाराने न केल्यास कर्जदाराने न केल्यास उर्वरित रकमेसाठी जास्तीत जास्त 12 महिन्याचा ज्यादा कालावधी दिला जाईल. म्हणजे पहिले 12 महिने, 1 महिना, 11 पुढची इन्स्टॉलमेंट, त्याच्यानंतर त्याच्यात नाही झालं तर पुढील 12 महिन्याची मुदत त्याला दिली जाईल. म्हणजे एकूण 24 महिने होतील. एकूण 24 महिने होतील. बरं आहे. पण 12 महिन्याच्या पुढे 8% दसादशी व्याजाचा दर न राहता 12% होईल. व वाढीव कालावधीकरता कोणताही हप्ता भरण्यास उशीर झाल्यास त्याच्यावर 2% दंड लागेल. बरोबर आहे? ही सर्व रक्कम व्याजानंतर मुदलापोटी वसूल करून नियमित व्याजासह जर समजा अर्जदारास दिलेली सवलत रद्द करून त्यांनी यापूर्वी भरलेली रक्कम सर्व रक्कम जी आहे प्रथम थकीत व्याजापोटी व नंतर मुदलापोटी वसूल करून नियमित व्याजासह व इतर सर्व खर्चासह येणे रक्कम वसूल करण्याचा अधिकार पतसंस्थेस राहील. जे 24 महिन्यापर्यंत सुद्धा रक्कम भरली नाही तर त्याला दिलेली जी हे समविचार परतफेड नोटीची जी सवलत आहे ती काढून घेतली जाईल आणि इतर सर्व खर्चासह येणे रक्कम वसूल करण्याचा अधिकार पतसंस्थेस राहील. पुढे या योजनेसंबंधित इतर तरतुदी काय आहेत? तर पहिल्या या योजनेमध्ये बदल करण्याचा अधिकार पतसंस्थांना असणार नाही. बदल करता येणार नाही. दुसरं आहे, सदर योजना स्वीकारल्यानंतर ती सर्व कर्जदारांना कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने लागू करण्याचे बंधन पतसंस्थेवर राहील. तिसरं आहे, एक रकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत सवलत मिळणाऱ्या कर्ज खात्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 41 अंतर्गत नमूद केलेल्या निर्लेखाची प्रक्रिया लागू होणार नाही, निर्लेखित करता येणार नाही. या योजनेअंतर्गत तडजोड केलेल्या खात्याची सर्व माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत नोंद घेण्यासाठी पुढील वार्षिक सभेस स्वतंत्र विषयाद्वारे देण्याचे बंधन पतसंस्थांवर राहील. म्हणजे जेवढी काही खाती आहेत, तडजोड केलेली खाती जी आहेत, त्या सर्व खात्यांची माहिती पुढील सर्वसाधारण सभेत पुढील वार्षिक सभेत स्वतंत्र विषयाद्वारे देण्याचे बंधन पतसंस्थांवर राहील. स्वतंत्र विषय घेतला पाहिजे. या योजनेअंतर्गत होणाऱ्या वसुलीवर कॉस्ट ऑफ प्रोसेस म्हणजे अधिशिकेचा खर्च लागणार नाही. त्याच्यात सवलत मिळेल. पुढे जामीनदार हे सहकर्जदार असल्याने
या योजनेअंतर्गत कर्जदाराने अर्ज केला नाही तर तो जामीनदारांनाही करता म्हणजे जामीनदाराला करता येईल. बरोबर. पुढे सदर योजना ही राज्यातील नागरिक ग्रामीण बिगर कृषी सहकारी पतसंस्थांना लागू राहील. या योजनेबाबत विशिष्ट तडजोडीचे सूत्र परिशिष्ट म्हणजे कर्जदाराने करायचा अर्जाचा नमुना, मंजुरी पत्राचा नमुना, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये द्यायची माहिती व बुडीत कर्ज संदर्भात तडजोडीचे सूत्र हे पुढे दिलेलं आहे. मयत कर्जदाराच्या कर्ज खात्यातील तडजोडीचे सूत्र हे पुढे दिलेले आहेत. ते पण पुढे पाहूया. योजनेची प्रसिद्धी व प्रचार. या योजनेचा अधिकाधिक कर्जदारांना व पतसंस्थांना फायदा घेता यावा व पतसंस्थेकडील NPA कमी होण्यास मदत व्हावी या दृष्टीने आवश्यक ती प्रसिद्धी नागरिक ग्रामीण बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या राज्य, विभाग, जिल्हा, तालुका फेडरेशननी करावी. पुढे या योजनेचे सनियंत्रण व अहवाल सादर करणे. सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सहकार आयुक्त निबंधक सहकार व्यवस्थापन यांनी वेळोवेळी आढावा घेऊन योजनेचे सनियंत्रण करावे व योजनेची प्रगती व फलनिष्पत्तीबाबत संबंधित संस्था व क्षेत्रीय यंत्रणांकडून माहिती घेऊन दर 3 महिन्यांनी शासनास अहवाल सादर करावा. तर त्याच्यामध्ये परिशिष्ट क मध्ये दिलेला आहे कर्ज अर्जदाराने करावयाच्या अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर मुख्य कार्यकारी अधिकारी संस्थेचं नाव वगैरे येईल, काय असेल ते विषय, शासन निर्णय, जो तारीख आहे त्या परिपत्रकाची ती येईल. पत्र एकर कमी परतफेड योजना 2025 अंतर्गत सवलत मिळण्याबाबत विनंती अर्ज. तर माझे थकीत कर्ज आहे, जे कर्ज खाते कुठल्या ब्रँचेचं आहे ते माझे उपरोक्त खाते कर्ज खाते क्रमांक काय असेल तो द्यायचा आहे. आणि कुठल्या वर्गवारीत येतं डाऊटफुल 1, 2, 3 येईल ते. म्हणजे कर्ज खात्यात तपशील पुढील प्रमाणे कर्ज खात्याचा प्रकार, वैयक्तिक तारणी वगैरे काय असेल ते, अनुत्पादक वगैरे, D1, D2, D3, मुद्दल आणि व्याज याची माहिती इथे द्यायची. एकत्र अनेक खाते असतील तर एकत्र, एक असेल तर एकच. सदर कर्ज खात्यावर येणे रक्कम मला शासन निर्णय परिपत्रकाचा दिनांक नागरी ग्रामीण बिगर शेती कृषी पतसंस्था एकर कमी परतफेड योजना 2025 अंतर्गत भरावयाची असून या योजनेत मी देय असणारी तडजोडीची रक्कम मला त्वरित आपण कळवावी, पत्राद्वारे कळवावी. मी त्याचं नाव येईल. शपथपूर्वक सांगतो की पत्रधार एकर कमी परतफेड योजना 25च्या अटी व शर्ती वाचल्या असून त्या मला मान्य आहेत व मी त्याचे पालन करण्यासाठी हमी देतो. ते मी केलेल्या या अर्जास माझ्या कर्जास जामीनदार असलेल्या सर्वांना सर्वांची मान्यता आहे. सदर योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्षापर्यंत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज सवलत मला घेता येणार नाही. तसेच इतर कोणत्याही कर्जात सवलतीस 5 वर्ष मी जामीन राहू शकणार नाही याची मला कल्पना असून माझी त्यास मान्यता आहे. या योजनेतील अटीनुसार संबंधित D1, D2 काय असेल ते त्या दिवसापर्यंत येणार असणारे व्याज इतक्या रकमेचे 5% रक्कम जी काय होईल ती इथे द्यायची आहे. डिमांड ड्राफ्ट या ऑर्डर काय आहे समोर भरणार रोख रक्कम असेल तर तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन निर्णय क्रमांक एकर कमी परतफेड योजनेची सवलत मला देण्यात यावी. कळावे. आपला विश्वासू कर्ज खाते क्रमांक, शाखा वगैरे. दुसऱ्या मंजुरी पत्राचा नमुना. आता त्याच्यामध्ये संस्था कळवेल की कर्जदार असेल त्यांना की बाबा शासन निर्णय दिनांक जे परतफेड योजनेचे दिनांक आहे तो आपला दिनांक टिंबोटिंबीचा अर्ज जे त्यांनी अर्ज केलेला तो अर्ज, आपले थकीत खर्च खाते क्रमांक, ब्रँच कुठली येते. महोदय, आपल्या उपरोक्त संदर्भी अर्जानुसार एकर कमी परतफेड योजने समितीचे संचालक मंडळाने किती तारखेला रोजीचा ठराव क्रमांक असेल तो दिनांक असेल तो आपणास 25 अंतर्गत रुपये टिंब इतकी तडजोड रक्कम सेटलमेंटची अमाऊंट द्यायची आहे निश्चित केली असून तडजोडीची रक्कम ते मुद्दल आणि व्याज त्याच्या 8% इंटरेस्ट
या हिशोबाने जी काय केली असेल ती ही निश्चित केली असून त्यापोटी आपण अर्जाबरोबर भरलेली रक्कम रुपये अर्जाबरोबर 5% रक्कम घ्यायची आहे. ती किती तारखेला प्राप्त झाली आहे ते उर्वरित रकमेचा भरणा आपण पुढील प्रमाणे करायचा आहे. तत्काळ भरणा अर्जासोबतचा भरणा असेल 5%, 25% रक्कम 1 महिन्याच्या आत भरायची आहे. परतफेडीच्या संबंधित अटी व शर्ती हे परतफेड योजना 2025 अंतर्गत अर्ज मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून 1 महिन्याच्या तडजोडीची रक्कम भरणे आवश्यक आहे अथवा नागरी पतसंस्थांची एकर कमी परतफेड योजना 25 अंतर्गत कर्जदारास मंजूर केल्यानंतर तडजोडीच्या रकमेच्या 25% रक्कम मंजुरीने 1 महिन्याच्या आत भरायची आहे. उर्वरित रक्कम 11 महिन्यात 75% रक्कम भरायची आहे. असे समजून अर्जदाराने भरणा केलेली रक्कम 5% रक्कम मुदलात जमा करून घेतलेली स्पष्ट इंटिमेशन त्याच्यामध्ये द्यायची आहे. उर्वरित 75% 11 महिन्यात भरण्याची असून त्याच्या 8% सरळ व्याज पद्धतीने व्याज आकारणी केलेली आहे. यावेळी कोणतेही हप्ता भरण्यास उशीर झाल्यास त्यावर 2% दंड लागेल असं त्यांना पूर्ण कळवायचं आहे. तर आपला विश्वास जे लेटर संस्थेने दिलेला आहे ते तडजोडीचे गणित वगैरे काय असतील ती आता याच्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये द्यायची माहिती तिचं इथं डिटेल दिलेलं आहे. निर्णय तारीख कधीचे आहे त्याप्रमाणे कालावधी काय असेल तो द्यायचा आहे. तडजोड झालेली एकूण कर्ज खात्याची रक्कम कर्जाची संख्या किती कर्ज बाबा या तडजोड अंतर्गत घेतले ती कर्ज मंजूर रक्कम एकूण कर्ज मंजूर रक्कम तडजोड खात्यावरील अखेर येणे मुद्दल व्याज त्याची मुद्दल व्याज किती झाली ती सगळ्या खाते संबंधित तडजोड खात्यावर आजपर्यंत एकूण येणे व्याज संबंधित तडजोड खात्यामध्ये आजपर्यंत वसूल झालेली रक्कम मुद्दल व्याज संबंधित तडजोड खात्याची आजपर्यंतची एकूण येणे रक्कम मुद्दल व्याजासहित संबंधित तडजोड खात्यापासून दिलेले येणे व्याजात एकूण सूट किती दिली ती सदर विषय हा केवळ नोंद घेण्याचा असल्याने संबंधित सूचक अनुमोदक घेऊन ठराव मंजूर करण्याची आवश्यकता नाही. फक्त माहिती वजा ती वार्षिक सभेमध्ये पुढच्या द्यायची आहे. आजच्या भागात आपण समुपचार परतफेड योजनेसंबंधात माहिती पाहिलेली आहे. आपणास जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.